कोकण मराठी साहित्य परिषद उरणची साहित्यिक वारी पंढरपुरात विठुरायाच्या भेटीला दाखल। कोकण मराठी साहित्य परिषद शाखा उरण श्री क्षेत्र पंढरपूर साहित्यिक वारीचे हे 13वे वर्ष। या वर्षातील साहित्यिक वारी सालाबादप्रमाणे याही वर्षी 6 व 7 जुलै 2024 रोजी माननीय प्राध्यापक रायगडभूषण LB पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली व कोकण मराठी साहित्य परिषद अध्यक्ष श्री मच्छिंद्र म्हात्रे यांच्या नियोजनाखाली उरण ते पंढरपूर अशी काढण्यात आली होती। यावर्षी देखील पंढरपूरला निघालेल्या वारीला पंचायतन मंदिर नढाळ येथे अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी शिवव्याख्याते श्री प्रशांत देशमुख, ॲडव्होकेट श्री गोपाळराव शेळके, रायगडभूषण प्राध्यापक श्री LB पाटील सर, श्री गणेशजी कोळी, कोकण मराठी साहित्य परिषद केंद्रीय प्रतिनिधी श्री संजय गोडसे, लायन्स जॉईंट डिस्ट्रिक्ट कॅबिनेट सेक्रेटरी सौ स्वाती गोडसे, माजी अध्यक्ष लायन्स क्लब, सर्व मान्यवरांनी ही वारी म्हणजे साहित्यिकांना नवप्रेरणा, नवचैतन्य, नव ऊर्जा देणारी वारी ठरेल असा विश्वास मान्यवरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला। तदनंतर नढाळ ते पंढरपूर प्रवासादरम्यान वेगवेगळ्या दिंडींमध्ये हे सर्व साहित्यिक वारकरी या वैष्णवांच्या मेळाव्यामध्ये सहभागी झाले होते। महिला भगिनींनी पवित्र अशी तुळशीचे रूप डोईवर घेऊन जशी वारी मिळेल त्या वारीमध्ये पायी चालत चालत पांडुरंगाच्या भेटीचा मनमुराद आनंद लुटत होते, तर काही वारकरी भजनामध्ये दंग होऊन गेले होते। रात्री 9 ते 10 या वेळेत सर्व साहित्यिकांनी भगवंत पांडुरंगाचे दर्शन घेतले। वारीच्या दुसऱ्या सत्रात संत कालिदास दिनानिमित्त मधुबन कट्ट्याचे अध्यक्ष श्री रामचंद्र म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपुरातील आगरी समाज मंडळ धर्मशाळेत काव्य संमेलन संपन्न झाले। या कवी संमेलनात रायगडभूषण प्राध्यापक LB पाटील सर, कोकण मराठी साहित्य परिषद उरण शाखेचे अध्यक्ष श्री मच्छिंद्र म्हात्रे, कोकण मराठी साहित्य परिषद उरण सचिव श्री अजय शिवकर, कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा प्रतिनिधी तथा या वारीचे आयोजक श्री संजय होळकर, रायगडभूषण श्री किशोर पाटील, श्री नरेश पाटील, श्री मिलिंद कांबेरे, श्री अनंत पाटील, श्री किशोर म्हात्रे व बालकवी कुमार अनुष शिवकर आदी सदस्य सपत्नीक सहभागी झाले होते। या कवी संमेलनात आषाढ वारी व विठुरायाच्या विविध पैलूंवर भक्तिमय अशा रचना सादर केल्या। वारीच्या तिसऱ्या सत्रात 7 जुलै रोजी पहाटे चंद्रभागेत स्नान करून सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन वारी पंढरपूर ते मंगळवेढा अशी संत दामाजीपंत व संत चोखामाळ्या यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाले। वाटेत काही दिंडींमध्ये सहभागी होऊन दर्शन घेऊन एक स्वानंदाची निर्विघ्न वारी पार पडली। या वारीसाठी कळत नकळत ज्या ज्या भक्तांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग घेतला त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानून वारीची सांगता करण्यात आली। महामुंबईसह सुजाता होळकर, पंढरपूर।